उदगाव जामा मस्जिद ट्रस्टवर मस्जिद विकास पॅनलचे वर्चस्व 11 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय. विरोधी पॅनलचा सफाया. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्टच्या 11 विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत मस्जिद विकास पॅनलने सर्वच्या सर्व 11 जागांवर विजय मिळवत ट्रस्टवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत विरोधी गटाच्या 7 उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. वक्फ बोर्डाच्या 22 जुलै 2026 रोजीच्या आदेशानुसार सोमवारी दिनांक 27 ईदगाह हॉल उदगाव येथे सकाळी 7 ते सायंकाळी 4:30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अकबर हुसेन जमादार यांनी निकाल जाहीर केला. सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 11 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीनंतर मस्जिद विकास पॅनलच्या सर्व 11 उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. निवडून आलेल्या विश्वस्तांमध्ये शहनशाह मुबारक जमादार, राजू नबीलाल पेंढारी, हिदायत अहमद नदाब, तौफिक रफिक जमादार, जाकीर हुसेन अबूबकर जमादार, आरिफ बापू संदी, सलीम राजेसो नदाब, महमूद गौस मुजावर, यासिन अप्पालाल नदाब, फारुख महबूब पेंढारी आणि राजू अलाबक्ष नायकवडे बाळू यांचा समावेश आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अकबर हुसेन जमादार यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 उदगाव. सुन्नत जमातुल जामे मस्जिद ट्रस्ट उदगाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया आज रोजी म्हणजे 27/7/2026 रोजी पूर्ण झालेली आहे. आणि या मंडळाच्या विश्वस्तपदासाठी एकूण 18 लोकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी 11 उमेदवार निवडायचे होते विश्वस्त म्हणून. त्याप्रमाणे काल 11 लोकांची निवड झालेली आहे. आणि आमचं जे मस्जिद विकास पॅनेल आहे, या मस्जिद विकास पॅनेलचे आमच्या 11च्या 11 उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत. आणि या मतदान प्रक्रियेत विरोधकांनी बरेच काही अफवा पसरवण्याचं काम केलं, बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मतदारांनी त्याला दाद न देता या मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. जवळजवळ 300 मतदारापैकी 268 लोकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला. आणि या मतदान प्रक्रियेचं पर्सेंटेज बघितलं तर 80 ते 90% पर्सेंटेज आहे. आणि मतदारांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आम्हा 11 विश्वस्तांना बहुमताने निवडून दिले. त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो. आणि आम्ही या 11 जणांतर्फे मी खात्री देतो की या मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही आमचं चांगलं काम करू. कोणाचाही भेदभाव, कोणाचाही द्वेष न करता, कोणी काय आम्हाला विरोध केला, उमेदवारांनी विरोध केला, आमचा प्रचार चुकीचा केला, आमच्यावर आरोप केले, याचा कोणताही मनात द्वेष न ठेवता समाजाचं हित समोर ठेवून चांगलं काम आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत, एवढी मी खात्री देतो आणि थांबतो.